डिप्रेशन डिप्रेशन काय असतं? मराठीमध्ये नैराश्य असं म्हणतात. तुम्हाला वाटत असेल ना की असेल काहीतरी नवीन पिढीचा आजार. दोष तुमचा नाहीये. पहिले मलाही असंच वाटायचं, पण जेव्हा वेळ माझ्यावर आली तेव्हा मला कळालं काय असतं हे नैराश्य. पूर्ण दिवस विचारात राहणं, जगायची इच्छा होणं, असं वाटायचं की मी एकटीच राहू. चिडचिडा पण होऊ लागला आहे मला. या सगळ्याची सुरुवात त्या दिवशी झाली ज्या दिवशी माझ्या परीक्षेचा निकाल लागला. सोनाली मॅमचा होमवर्क वगैरे केला का तुम्ही? हो, आम्ही केला. येस, आम्ही तर आज आपण खूप असा इंटरेस्टिंग टॉपिक शिकणार आहोत. टॉपिकचं नाव आहे डिप्रेशन. तुम्हाला माहिती आहे का डिप्रेशन म्हणजे काय असतं? तुम्हाला माहिती आहे तुम्हाला? तर डिप्रेशन मध्ये जो माणूस असतो, कुणाला डिप्रेशन होतं, तो एकटा पडतो, कुणाशी बोलत नाही, खेळत नाही, खायचं पण तो सोडून देतो, तो कुणाशी बोलत नाही. असं कुणामध्ये तुम्ही सिम्पटम्स वगैरे असं कोणी व्यक्ती मॅम तसा मुलगा तर आपल्याच क्लासमध्ये आहे, त्याच्यावरती सगळे सिम्पटम दिसून येतात. असं काही नाही असं काही नाही मॅडम. मुलांनो, तुम्हाला मला एक महत्त्वाची सूचना द्यायची होती. तुम्ही एक्झाम दिली ना आता, तर तुमचा रिझल्ट उद्या लागणार आहे. सगळ्यांनी चांगला पेपर दिला ना? अरे काय झालं तुम्हाला सगळ्यांना? खरंच लागलं आहे का? मला तुम्ही काहीच पेपर लिहिलं नाही, मग काय माहिती नाही. मला तर खूप टेन्शन आलं. काय झालं तुझा? चांगला नाही गेला पेपर? एकदम असं गुड मॉर्निंग, सिट डाऊन. तुमचा सगळ्यांचा रिझल्ट आला आहे. मला कळालं तुमचा निकाल. गांधी मस्त स्कोर तुझा आहे का? क्लॅप करा सगळ्यांनी. अस्मिता, तू पण चांगलं केलंस. पूजा, काय आहे तुझं रिझल्ट? असं कोणी अभ्यास केला की नाही? तुझा रिझल्ट खूप बेकार आलाय. तुझ्या मम्मी पप्पांना कॉल करून आणि बोलव इथे. समजलं? पूजा 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 क्या हुआ? अरे जोर क्या हुआ? कुठे होती पूजा तू? कॉलेज. मी पण आता नाही. तू विचार नको, दिवसच खराब आहे. काय झालं बोल? काय झालं? काय झालं बोल? काय झालं? काय तुझं रिझल्ट? असं कोणी अभ्यास केला की नाही? तुझा रिझल्ट खूप बेकार आलाय. तुझ्या मम्मी पप्पांना कॉल करून आणि बोलव इथे. हॅलो, हां मला माहिती आहे मीटिंग आहे. एक 5 मिनिटात येते. सगळं अरेंज करा, सगळ्या स्टाफला आलं पाहिजे. एक मिनिट वेट. हॅलो हॅलो मम्मा, मला काहीतरी बोलायचं होतं. बोल, लवकर लवकर बोल. मला मीटिंग आहे, मीटिंगमध्ये जायचं आहे. लवकर बोल. मी एकटे 2 मिनिटं वेळ काढ. नाही आहे बाळा, बोल लवकर फटाफट. मम्मा, मी फेल झाली आहे. काय? एक मिनिट. मी तुझ्याशी नंतर बोलते. चल ठेव, मला मीटिंगमध्ये जायचं आहे. ठेव.
नाही ऐकायचं मला, मी घरी आला बोलते. चल ठेव, चल. आई वडिलांकडे पण माझ्यासाठी वेळ नाही. काय आहे तरी तर खूप बेकार आहे. मी तुझ्याशी नंतर बोलते. चल ठेव, मला मीटिंग मध्ये जायचंय. ठेव. जेवण नसेल रील्स बनवाय. चल ना, चल ना. मला नाही करायचं. अरे चल ना, अशी काय करते? नाही. चल ना. अगं काय आहे दहा वेळा तेच तेच, मला नाही करायचंय ना तसलं काही. तू अशी बोलते मला. मला नाही बोलायचंय, तू जा तिकडे. हॅलो काकी, बघा ना पूजा अशी का वागते, खूप चिडचिड करते. हा ठीक आहे. हाय सौरभ सर, मी तुम्हाला कॉल केलेला माझ्या पोरीसाठी. काय बाळा तुझं नाव काय? काय तुला काय आवडतं? ही अशी तर वागते. ही ना खूप दिवस झाले अशी वेगवेगळी वाटते. म्हणजे कसं तरी कोणाशी बोलत नाही, एकटी एकटी राहते. जेवण सुद्धा जेवत नाही ती, किंवा खेळायला जा बोलत तर खेळायला पण जात नाही. एकटीच रूम मध्ये थांबलेली असते. तिचं काय झालंय का तुझं एक काय? हा, ती आता एक्झाम झाली ना, त्याच्यामध्ये ती नापास झाली होती. तेव्हापासून ती तशी अशी वेगळी वाटते. त्याच्या आधी बरोबर वागली. हो, त्याच्या अगोदर ती व्यवस्थित वागत त्याच्यानंतर होती. तुम्हाला कॉल बिल काय केलं का तुम्ही? हो, तिने मला फोन केलेला, पण मी ऑफिसमध्ये मीटिंग होती ना, त्याच्यामुळे मी कामात होती. त्यामुळे मी तिचा कॉल रिसीव्ह केला. अच्छा. पण नंतर काही माझ्या गडबडीत मी तिला परत फोन पण नाही केला, काहीच नाही बोलली. तिचं जे वागणूक आहे तिचं परिवर्तन का झालं? कारण तुम्ही आई वडील दुर्लक्ष केलं तिच्यावरती. कारण तिची जे तिने एक्झाम दिलं, नवीन त्या एन्व्हायरमेंटमध्ये गेली, ती शिकली, तिच्यावर दडपण आलं, एक्झाममुळे तिला स्ट्रेस जाणवलं, म्हणून ती फेल झाली. तर तिला ताणतणाव आलं, तिची मानसिक स्थिती बदलली, त्याच्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली, त्या स्टेटमध्ये गेली. पण ती तुम्हाला तिचा पहिला होता आई वडील ती तिला त्या स्टेजमध्ये समजून घ्यायची. पण तिने तुम्हाला कॉल केलेला, पण तुम्ही तिला उचलला नाही, तिला वेळ दिला नाही. ही तुमची चूक झाली. आणि तेव्हा ही गरज होती की आपल्या मुलीला काय सांगावं, तिला कसं वाटतंय, तिला तिचे दुःख बीक समजून घेणं ही आपली जबाबदारी. आवडतं का? का आवडतं? तिथं ना बाहेर खूप सारे चित्र काढले, तू बघून येतं, खूप भारी चित्र काढले, तुला आवडते, जा. ऐका सौरभ सर, आता आम्हाला सांगा आम्ही काय करू शकतो, कारण आम्ही पण ही पण बिझनेस वुमन आहे, मी पण बिझनेसमॅन आहे. आम्हाला तेवढा टाइम काढणं आमच्यासाठी पण शक्य होत नाही. जेवढा आम्हाला टाइम काढता येतो तेवढा आम्ही टाइम काढतो आणि तिला देतो. पण तिच्या या चिडचिडीचं कारणच आम्हाला समजत नाही. तुम्ही आम्हाला सांगा की आम्ही काय करू शकतो. तुमचं बरोबर नाही, पण आता ती ज्या वयात आहे, ती वयात आहे, ती तुमची मुलगी आहे, तर थोडंसं एक फॅमिलीमध्ये असतं की आपल्या मुलीला वेळ द्यावा. थोडंसं तुमची जबाबदारी की वेळ, काम आहे, कामाचं मी म्हणत नाही, तुमचं काम तुम्ही करा, पण त्याच्यात थोडा वेळ तिचाच द्या. कारण का आता जे वय आहे, तिला शिकायचं आहे, नवीन नवीन गोष्टी ती शिकते, तिला समजत आहे, तिच्यावर संस्कार करायचे, तिला काहीतरी समजा, तिला जे नवीन नवीन गोष्टी ती तुमच्यासोबत शेअर करणार. तुम्ही त्याच्याबद्दल सांगा काय चांगलं आहे काय वाईट आहे, पण तुम्ही काय करताय, दुर्लक्ष करताय. आणि मुलीची ह्याच्यामुळेच ती डिप्रेशन मध्ये गेली. पण सर आम्ही तिला जे आवडते, तिला जे आवडतं ते तिला आम्ही घेऊन देतो. तिच्या सगळ्या आवड छंद आम्ही सगळे जोपासतो. तुम्ही हे सगळं शारीरिकरित्या करताय, पण तिचं जे मन आहे ते मानसिकरित्या पण तुम्ही विचार करा. तुम्ही जे प्रोव्हाइड करता अन्न काय तुम्ही हॉस्टेलला तिला ते तुम्ही शारीरिक तिला देताय, पण मानसिक पण इम्पॉर्टंट आहे, तिची गरज आहे. तुम्ही कोणीतरी शेअर केलं होतं, आई पप्पाच आपले जवळचे असतात, हे तुम्हाला कळायला पाहिजे. तुमची पण जबाबदारी आहे की तिला समजून सांगा की काय. ठीक आहे सर, आम्ही ट्राय करतो की आमच्या वेळांमध्ये वेळ काढून आम्ही तिला वेळ देऊ शकतो. मी पण हिला सांगतो, आम्ही घरी बसून दोघं जण डिस्कस करतो. तुम्हाला काही गोळ्या बिळ्या असेल तर आम्ही लिहून देतो, पण मेन रोल काय आहे की तुमची जबाबदारी आहे. तिच्याशी बोला, तिच्या मनातलं काढून घ्या, तिच्याशी हसत खेळत बोलत राहा. म्हणजे कसं तिला एकटेपणा वाटणार नाही, तिला स्ट्रेस जाणवणार नाही, आणि काही असलं तरी तुम्ही तिच्याशी बोलत राहा.